विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्ज नाही असं नार्वेकरांनी म्हटलंय। विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नाही हे सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेले आहेत, पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया। सुशांत, काय नेमकी भूमिका नार्वेकरांकडून घेतली जाऊ शकते? अद्याप अर्ज केलेला नाही, मात्र अर्ज केला तर भूमिका काय असू शकते? संभाव्य भूमिका काय? विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार आहे का? चर्चा काय सुरू आहे? विक्रांत, देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच स्पष्ट केलंय की आम्ही विरोधकांचा आवाज दाबणार नाही, आम्ही विरोधकांना योग्य न्याय देऊ आणि विरोधी पक्ष नेता निवड ही सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांची भूमिका असते आणि विधानसभा अध्यक्ष योग्य निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। आता खरं तर 16 तारीखपासून हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि या अधिवेशनात विरोधी पक्षनेता असेल का अशी चर्चा रंगलेली असताना आपल्याला जे राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली त्यानुसार अजूनही विरोधकांकडून कोणताही विरोधी पक्षनेते पदासाठीचा जो आहे तो अर्ज आलेला नाही। जर अर्ज आला तर आपण विचार करू, कारण आपण जर पाहिलं असेल तर महाविकास आघाडीकडे अर्थात संख्याबळ नाहीये, कारण विरोधी पक्ष नेता जर निवडायचा असेल तर कोणत्या तरी एका पक्षाला 28 किंवा 29 आमदार त्याचे असणं आवश्यक आहे। मात्र महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षामधील एकाही पक्षाला तेवढ्या जागा जिंकता आल्या नाही। त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जर विरोधकांनी येत्या 1-2 दिवसात अर्ज केला तर खरंच विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना देणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसाची वाट बघावी लागेल, विरोधक अर्ज भरतायत का विरोधी पक्षनेते पदासाठी आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने हिवाळी अधिवेशनात विरोधी नेते पक्षनेते असेल का हे पाहावं लागेल। खरंय सुशांत, त्यामुळे 2 दिवसात हे चित्र स्पष्ट होणार आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेला यंदा विरोधी पक्षनेता मिळणार की नाही या संदर्भातलं चित्र हे स्पष्ट होऊ शकतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।